तो दोस्तों चलते हैं मैच की तरफ, जहां पर आज की रात का ये पहला मैच अविनाश सर और उनके साथ होंगे दूसरे अंपायर की भूमिका में अंकेश तांबड़े सर। चलिए 20 मिनट के अंदर आपको 4 ओवर ख़त्म करने हैं। 15 मिनट के अंदर 3 ओवर आपके ख़त्म होने चाहिए। हाँ, अंपायर से मैं गुजारिश करना चाहूँगा कि आप भी समय दर्शाते रहिए दोनों टीमों को, क्योंकि आज 12 टीमें हैं और उनके 10 मैचेस। टॉस जीता फील्डिंग करने वाली टीम सवाई माता खालापुर ने, और उन्होंने आमंत्रित किया जय हनुमान मित्र मंडल त्रिशा 11 सारसन को। और सारसन के दोनों रणबांकुरे बीच मैदान पर आ चुके हैं। स्ट्राइकर एंड पर अक्षय और राकेश। राकेश है स्ट्राइकर एंड पर। तो राकेश और अक्षय अंपायर से पूछते हुए कि ये मैच किस तरह से आगे जाएगा। तो तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं स्वागत करना चाहूँगा। दोस्ती फाउंडेशन ऑर्गेनाइज, श्री अल्पेश जी थरकुड़े और श्री प्रशांत शेंडे पाटिल ऑर्गेनाइज ये क्रिकेट रजनी, जहाँ पर सहयोग मिला उन्हें ईरानजली मुड़गांव का, सहयोग मिला उन्हें लवजी के फौजियों का। संडे को हम देखेंगे लवजी के फौजी कितना लड़ते हैं। तो इस मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर स्ट्राइकर एंड पर होंगे राकेश। गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे गेंदबाज नितेश। राकेश और अक्षय प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी। ये अच्छी गेंद थी, हल्के हाथों से खेला था। 1 रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा? और ये अगर दूसरा रन पूरा होता है तो लेजी क्रिकेट, लेजी क्रिकेट पहली गेंद के ऊपर इतना सुस्ताया हुआ क्रिकेट खेल रही है सवाई माता खालापुर। डीजे ऋषि आज नजर नहीं आ रहे हैं। आए आए नहीं, लेकिन मैंने उनको बताया कल जब मेरे साथ थे, आपकी आवाज़ ठीक होनी चाहिए ताकि हमारी आवाज़ को परेशानी ना हो। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला और ये देखिए दूसरे रन से क्या हुआ। कॉन्फिडेंस बड़ा बल्लेबाज राकेश का, और उन्होंने गेंद को भैया डीप बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर। 4 रन डीजे। तो मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर एक ताकतवर खेल होने जा रहा है त्रिशा 11 सारसन द्वारा। लेकिन इसके बाद बदला बदला और सिर बदला लिया गेंदबाज नितेश ने। इसे कहते हैं वार पे पलटवार, इसे कहते हैं तू अगर शेर है तो मैं हूँ सवा शेर। ठोक दीजिए। सांगड़े में टॉप 4 में गए, आपका प्रदर्शन अच्छा। विक्रांत पाटिल मैन ऑफ द मैच रहे हैं, सुप्रीम मुझे बता रहे हैं, ठाणे नावे की जानकारी दे रहे हैं। विक्रांत के पास पोटेंशियल ज़रूर है, लेकिन
मुझे भी बचपन में एक आदत थी 50 का 100, 100 का 1000 करने की। वो आदत अगर मैंने आज तक नहीं छोड़ी, लेकिन विक्रांत को कहूँगा वो आदत काफ़ी बुरी है, आप छोड़ दे। टीम का टोटल 6 रन। ये बैकफुट पर गए थे खिलाड़ी, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश की, इनको मिड विकेट पर फील्ड किया गया, महज मिला सिंगल। सिंगल के साथ बढ़ता हुआ टोटल 7 रन। पहला ओवर चल रहा है, पहले ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी है 5, आखिरी एक गेंद शेष। अविनाश सर और अंकित सर इस मैच की अंपायरिंग करते हुए आपको नजर आएंगे। दोनों ही काफ़ी क्रिकेट खेला है, अंकित सर ने तो काफ़ी क्रिकेट देखा है, कई बड़े व्यावसायिक खिलाड़ियों के मैचेस देखने के लिए वो रायगढ़ के कोने कोने में जाते हैं। लेकिन यहाँ पर विकेट नंबर दूसरा, आउट होने वाले खिलाड़ी जय हनुमान मित्र मंडल त्रिशा 11 सारसन को मिलता हुआ ये दूसरा झटका, और झटके के तौर पर विकेट मिला है अक्षय पाटिल का टीम साबाई माता खालापुर को। काबिल ओवर किया और नए बल्लेबाज, नए बल्लेबाज अमोल, लेकिन स्ट्राइकर एंड पर है इस वक्त रोहित, और गेंदबाज सूरज। तो सूरज गेंदबाजी करेंगे पहले ओवर की समाप्ति के बाद। 7 रन बन चुके हैं। एक आसान मैच है, मैं तो कहूँगा सवाई माता खालापुर के लिए पहले ओवर में, क्योंकि जिस तरह से उन्होंने रनों को रोका है, आने वाले गेंदबाज अगर वैसा काम करते हैं, रनों को भी रोकते हैं और 2 विकेटें भी निकालते हैं, तो यकीन मानिए ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन ज़रूर मिला, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 8 रन। करसत वर्ल्ड टेनिस क्रिकेट इस चैनल के माध्यम से जितने भी लोग जुड़े हुए हैं, मैं उनसे गुजारिश करना चाहूँगा कि इस चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। बैकफुट पे जाके इस गेंद को धकेला है कवर्स में, इक्का दुक्का से स्कोरबोर्ड हिलते हुए नजर आ रहा है, लेकिन क्या करे, जब गेंदबाज अच्छी लाइन पे गेंद कर रहा हो, सटीक लाइन और लेंथ हो, तो मारने का मौका नहीं मिलता। तांडेल, आपके इलेक्ट्रीशियन को स्टेज से संपर्क करना है। और यह फुल टॉस थी, गेंद हवा में, सारसन टीम के लिए ये खतरा हो सकता था। गेंद काफ़ी देर हवा में थी, लेकिन तूलू या मैलू इस चक्कर में इस कैच को छोड़ा गया सवाई माता खालापुर के फील्डर्स द्वारा, और छोड़े हुए कैच पर मिले 2 रन, और इन 2 रनों के बदौलत टीम का टोटल बढ़ता हुआ 11 रन। 11 रन। तांडेल, आपके इलेक्ट्रीशियन को स्टेज पर भेजना है, कुछ काम है, टेक्निकल इश्यू है। क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, ये डॉट गेंद आई। इस ओवर की अगली गेंद करेंगे गेंदबाज सूरज। काफी अच्छी गेंदबाजी हो रही है, 4 गेंदों में महज 4 रन दिए इन्होंने। क्लाइम के सारे इस गेंद को मोड़ा है शॉर्ट फाइनल के ऊपर, बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा
सवाई माता खालापुर की तरफ से किया है। नितेश देखिए, ऑनलाइन गेमिंग की वजह से आजकल सभी व्यस्त रहते हैं। 12th मैन भी व्यस्त है ऑनलाइन गेमिंग पर, डबल कर रहे हैं वो। उन्हें ज़रा अल्पेश बताइए डबल के चक्कर में क्या होता है। लल्लू और आप अच्छा समझा सकते हैं उन्हें। और ये गेंद हवा में, एक और विकेट का पतन। विकेट नंबर तीसरा। आउट होने वाले खिलाड़ी थे अमोल। ठोक डीजे। शुभम कड़व ने बेस्ट बैट्समैन जो बाइसिकल है वो शुभम सुभाष जाधव ने दिया है, और प्रफुल्ल शास्त्री ने दिया है बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट के लिए साइकिल। तो ज़रूर मैच की तरफ हम चलेंगे जहां पर प्रफुल्ल शास्त्री ने, इन्होंने अपने माताजी के स्मरण में, उनकी याद में ये बाइसिकल इस श्रृंखला में प्रदान की है। यकीन मानिए रन तो बनेंगे ज़रूर। कल शुभम घोड़विंदे ने एक ओवर में 21 बनाए थे। ऊंचा लंबा बड़ा डिस्टेंस वाला ये कल रात से भी ज़्यादा बड़ा ओसी सिक्सर। देऊन जाईल आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र सफल ठरतोय, आणि या 2 धावांनी धावफलक हलतोय। धावफलकावर धावा लागल्यात त्या 20। तो दूसरा ओवर चल रहा है। 20 रन। देखिए हल्के हाथों से इस गेंद को खेला था, और जहाँ पे सिंगल था वहाँ पर 2 रन वसूले थे। ये अच्छी क्रिकेट है मैं कहूँगा टीम सारसन की, क्योंकि विकेटें भी जा चुकी है उनकी। रिकग्नाइज बल्लेबाज आउट जो हो चुके हैं। और ये डॉट गेंद आती हुई, देखिए डॉट 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 गेंदें नहीं खेलना है। बल्लेबाजों को ये बात समझ में आना चाहिए। 24 में से अगर मैं 10 डॉट गेंदें खेलूँ तो बाकी खिलाड़ियों को महज 14 गेंदें रहती है खेलने के लिए। एक ज़बरदस्त स्क्वायर किट हमें नज़र आई, और स्क्वायर किट के ज़रिए सवाई माता खालापुर के खिलाफ जो हनुमान मित्र मंडल और तो ओवर नंबर तीसरा। 4 गेंदें हुई है इस ओवर की, और टोटल बन चुका है 24। 8 के औसत से ये रन बन चुके हैं। ढेर सारा क्राउड यहाँ पर इस मैच का मज़ा लेते हुए यहाँ पे आके, उन सभी दर्शकों का मैं शुक्रगुजार हूँ। देखिए खालापुर प्रीमियर लीग में भी मैंने देखा, मेरे सामने जो स्टैंड है दर्शकों के लिए, वहाँ पे भीड़ ज़्यादा रहती है। वहाँ से शायद मुकाबला अच्छी तरीके से नज़र आए, लेकिन बल्लेबाज ने ये सोचा 24 मुझे कम गिरेंगे, मेरे गेंदबाजों को कम गिरेंगे,
क्यों ना एक आध बाउंड्री अच्छे हो जाए डीजे। रोहित जिन्होंने 11 गेंदों में अब तक 23 रन बनाए हैं, इनफॉर्म बल्लेबाज है। तांडेल आपका इलेक्ट्रिशियन जरा स्टेज से संपर्क करे। तो स्ट्राइकर इन पर इस वक्त रोहित जाधव। एक रन जरूर मिला। कुछ ना कुछ गड़बड़ी जरूर होती है। ओवर की समाप्ति हुई है। तीसरे ओवर की समाप्ति के बाद 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। चलिए जल्दी जल्दी टीम मीटिंग ना ले। मैं हमेशा कहता हूँ कि पता होना चाहिए आपको। हाँ, प्लेयर से मैं अनुरोध करना चाहूँगा कि आप डगआउट में बैठिए। नहीं नहीं, वो होने दीजिए। और वोल्टेज अगर ज़्यादा हो तो रोशनी कम नहीं गिरेगी। जो रात का समय होगा, 2 ढाई बजेंगे, जहाँ पर ज़्यादा ओस गिरती है, उसका भी खामियाजा नहीं होगा। तो आखिरी ओवर, डेथ ओवर। और सौरभ ने जैसे ही ये गेंद डाली, उस गेंद के ऊपर नंबर मिला 6। और कल भी रहेंगे। ये ऐसा व्यक्तित्व है जिस पर अगर 20-40 फिल्में भी आई तो भी इतिहास, फिल्में कम होगा, कम पड़ेगी, लेकिन इतिहास कम नहीं पड़ेगा। और ये लगातार दूसरा लगाते हुए बल्लेबाज रोहित। उस मुड़गांव बनाम निरंजन 11 मुड़गांव बनाम धामड़ी, दोनों कप्तानों से मैं अनुरोध करना चाहूँगा कि आपको टॉस के लिए आना है। निरंजली देवांश 11 मुड़गांव। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर पिटाई हो रही है। गेंदबाज की आखिरी क्षणों में स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी। मिड विकेट पर एक रन जरूर मिला। क्या मिलेगा?
दूसरा, और ये तीसरे रन के लालच में, दूसरे क्या, दूसरे रन के लालच में खिलाड़ी आउट होते हुए नजर आए। डीजे। कलाइयों के सहारे इस गेंद को फोड़ा है। डॉट गेंद जरूर आई और इस डॉट गेंद के कारण रुकावट टोटल वहीं पे 44 रन, त्रिशा 11, जॉनवान मित्र मंडल सारसन। खेल तो ज़रूर रही है, लेकिन इस खेल में वो मज़ा नहीं आ रहा है, क्योंकि लंबे लंबे डेथ ओवर में सिक्सर आने चाहिए। एक सिक्सर इन्होंने ज़रूर लगाया इन दोनों में से किसी एक बल्लेबाज ने, लेकिन ये स्टेप आउट करके मारने की कोशिश की थी। एक रन ज़रूर मिला। खेमे से डगआउट से आप चिल्लाइए मत, रिवाइंड कीजिए। KWT, हाँ, थर्ड अंपायर लिया जा चुका है विमर के तौर पर, और वो लिया है बैटिंग करने वाली टीम ने। लेकिन वो अंपायर हैं, वो जो होगा वो देगा, क्योंकि आज तक मुझे नहीं लगता इन्होंने किसी टीम का फेवर लिया है। अंकित सर और अविनाश सर द्वारा किसी टीम का फेवर लिया नहीं गया। तो तुषार, मैं बात कर रहा था जिस वक्त मैं यहाँ पर आया था, रोहन थरकुड़े खामोश क्यों हैं? ऐसा लग रहा है मुझे कि शायद बिजनेस में थोड़ा। नो बॉल है ये, इट्स नो बॉल। लेकिन ज़्यादा चिल्लाने से अच्छा है, डग आउट से हम क्रॉस बैठे हुए हैं, हमें नज़र नहीं आ रहा है कि कहाँ तक जा सकती थी। वरना इतने सालों से हम कर रहे हैं, यही जॉब कर रहे हैं, हर एक क्रिकेट के पहलू को धीरे धीरे हम जानने लगे हैं। डॉट गेंद आई। देखिए, डेथ ओवर में डॉट गेंद आई ज़रूर थी, लेकिन ये गलत फील्डिंग हुई। और ये भी अगर रन पूरा होता है तो सचमुच सवाई माधो खालापुर का फील्डिंग डिपार्टमेंट काफ़ी लूज है। और ये ऊपर उठाया, जबरदस्त शॉट खेला बल्लेबाज रोहित ने इससे पहले भी जबरदस्त छक्के लगाए, और उन छक्कों की बदौलत उनकी इनिंग रही है 47 रन। 47 रन की एक शानदार पारी। और मैं टॉस के लिए बुलाना चाहूँगा देवांश इलेवन मुड़गांव बनाम धामड़ी। धामड़ी के कप्तान प्लीज़। लेकिन जैसे ही दूसरा सत्र शुरू होगा, माइक्रोफोन पर आएंगे तुषार जी धुमाल, लेकिन तब तक हम सुनेंगे डीजे मास्टर को।
आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळ दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित या भव्य दिव्य नाईट रजनीमध्ये दुसऱ्या रात्रीमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. 56 धावांचं टार्गेट आहे. 24 चेंडूचा खेळ मात्र आता नेक्स्ट इनिंग मध्ये पाहायला मिळेल. सारसन संघाची असेल गोलंदाजी आणि साबाई माता खालापूर संघ करेल फलंदाजी. डगआउट मध्ये बसायचंय. जे डगआउट मध्ये एक्स्ट्रा बसलेले आहेत ना त्यांना विनंती आपण खेळाडूंना जागा करून द्या. त्या चेअर ज्या आहेत त्या खेळाडूंसाठी आहेत. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे त्या चेअर आपण खाली करून खेळाडूंना बसण्याची संधी तिकडे द्या ही विनंती असेल आयोजकांच्या माध्यमातून. 13 चेंडू 47 धावांची मॅरेथॉन इनिंग आपण पाहिली. रोहित गायकवाड या फलंदाजाच्या माध्यमातून. रोहित जाधव मॅन फ्रॉम सारसनचा खेळाडू ज्यानं जबरदस्त फलंदाजी केली. कर्जत वर्ल्ड टेनिस.in च्या माध्यमातून आपण पाहतोय घर बसल्या प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. काल सुंदर असं नेतृत्व या व्यासपीठावरती आपण पाहिलं. आदरणीय सुधाकर भाऊ घारे विकासाचे वारे म्हणजे अर्थातच सुधाकर भाऊ घारे यांचं देखील आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करूया. धामणी संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचंय. मुळगाव संघाचा कर्णधार इथे दाखल झालेला आहे. मी धामणी संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपण टॉस साठी यावं. दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेत. चोवीस चेंडू मध्ये 56 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आपण गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया आणि थेट जाऊया आजच्या रात्रीच्या क्रिकेटच्या दीर्घ प्रवासाकडे. नाणेफेकीचं कौल करतील सन्मानी आमचे पाहुणे विजय शेठ तावडे. धामणी विपक्ष मुळगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आणि मुळगाव खालापूर खोपोलीसाठी गर्वाची गोष्ट आहे. आता मात्र उमाशंकर सरकार हे नाव ब्रँड झालंय. ICC च्या माध्यमातून आपण काउंटी क्रिकेटच्या माध्यमातून त्याला इंग्लंडचा प्रवास करताना पाहणार आहोत. त्याचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. त्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि मॅच कडे पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. अमित आणि अमीर, अमित कोडक आणि अमीर खान ही जोडी मैदानामध्ये आले साबाई माता खालापूर या संघाकडनं. गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज अक्षय पाटील मॅन फ्रॉम सारसन. नाणेफेकीचं कौल झालंय. धामणी संघानं टॉस जिंकलाय. निर्णय त्यांचा पेंडिंग आहे. मॅच सुरू व्हायच्या आधी तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने आपण बघतोय 10-12 पावलांचा रनअप घेऊन तयार झालाय. स्ट्राइक एंड वरती अमित कोडक. या मैदानावरती खालापूर प्रीमियर लीग मध्ये पहिल्या 50 धावांचा मान पटकावणारा हा फलंदाज. जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरनं उंची घेतोय. अमित कोडकला देखील कोड्यात पाडलंय. पहिला चेंडू गेलाय निर्धाव. 24 चेंडू मध्ये 56 धावांची गरज होती. आता 23 चेंडू 56 धावांचं टार्गेट. याआधी आवाज ऐकला तुम्ही आदरणीय प्रवीणजी दुगाडे सरांचा. जबरदस्त हिंदीचा आवाज. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती चेंडू फेकला जातोय. खडे खडे यावेळेस अमित कोडक कोड्यात पडलाय की काय. अमित कोडकची बॅट शांत आहे. लागोपाठचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेले. अक्षय पाटील मी सारसन वरनं आलोय. मला या ट्रॉफीला स्पर्श करायचा. या दोस्ती फाउंडेशनच्या आयोजनामध्ये माझी कामगिरी मला सुंदर करायची. इथे एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या बाहेर चेंडू अमित कोडकच्या बॅट मध्ये येतोय. तिसऱ्या चेंडूवरती धावाचा श्री गणेशा करणारा चौकार. आयोजन होत असतं आणि या वर्षी देखील त्याच ताकदीनं त्याच दिमागदारीनं आपण बघतोय सुंदर आयोजन स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आजचा दुसऱ्या रात्रीचा खेळ आहे. इथे मात्र अल्पेजी थरकुडे प्रशांतजी शेंडे पाटील या 2 मित्रांनी केलेली ही मेहनत आहे आणि इथे अमित कोडक पुन्हा एकदा आता मात्र
गोलंदाजाला कोड्यात पाडतोय. चौकारानंतरचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड बिग 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 दोस्ती फाउंडेशनचा षटकार. षटकार भूमिकेमध्ये जबरदस्त असे डाव्या हाताचे गोलंदाज. पण इथे अमित कोडकना आणखीन एक पुन्हा एकदा अमित नावाचं वादळ आता मैदानामध्ये आलंय. 2 चेंडू मी निर्धाव खेळलोय पण माझ्या मनगडात ताकद आहे हे सिद्ध करणारे लागोपाठचे 2 ठोकलेत अमितनं. बिग 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 षटकार. नजर तो नहीं आ रही है लेकिन जिगरा टायगर है. अमित कोडक हे मैदान त्याच्यासाठी लक्की आहे. या मैदानावरती पहिल्या 50 धावा पूर्ण करताना 7,000 रुपयाचं रोख पारितोषिक त्यांनी जिंकलं होतं. आणि ते आपण बघतोय रात्रीस खेळ चाले आणि दिवसात देखील खेळ चाले असा क्रिकेटचा दीर्घ प्रवास आहे. आणि या प्रवासामध्ये आता अमित कोडक बरसलाय. 19 चेंडू उरले, 40 धावांची गरज. यावेळी चेंडू हवेमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. मोक्याच्या क्षणी झेल टिपला गेला. बडी मछली जाल में. अमित कोडक बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. धाव संख्येवरती आपण बघतोय पहिला गडी मात्र गमावला गेलाय. अमित कोडक बॅक टू द डगआउट येतो आणि त्याची जागा घेण्यासाठी 3ऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये आलाय अमित वाघमारे. एक अमित मैदानाच्या बाहेर गेलाय तर दुसरा अमित मैदानाच्या आत पाहायला मिळतो. आणि नेक्स्ट बॉलर असेल रोहित जाधव ज्याच्या बॅटीमधनं आपण जोहर पाहिला. 13 चेंडूमध्ये 47 धावांची मॅरेथॉन इनिंग ज्यानं मैदानावरती पूर्ण केली. पण आता गोलंदाजी तिखट करावी लागणार. परिस्थिती थोडी बिकट आहे. 18 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 40 धावांची गरज. स्ट्राइक एंडवरती मात्र आता आमिर खान आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम खालापूर. आज मात्र डीजे ऋषीचा साऊंड सिस्टीमचा नजारा काहीतरी वेगळाच पाहायला मिळतोय. काय जबरदस्त साऊंड सिस्टीम आहे. जबरदस्त हा चेंडू लेग साइडच्या दिशेने चेंडू विलंब कार्पेट ट्रॅव्हल होतोय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक सरसावलाय. चेंडूची उचल पिक केली जाईल तोपर्यंत पूर्ण होती ती एक सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने 17 धावा स्कोर कार्डवरती. 17 म्हटलं की या क्रिकेटच्या पटलावरचं कदाचित अशुभ आकडा म्हणून ज्याची गणना केली जाते. पण या आकड्यावरती कधी कधी मोठे मोठे झटके देखील दिले जातात आणि मोठे मोठे फटके देखील पाहायला मिळतात. स्ट्राइक एंडवरती वेल एक्सप्रेस असा फलंदाज अमित वाघमारे. अमितनं आल्या आला तडक्का लावला आणि ते हा चेंडू जातोय टांगा पलटी घोडे फरार. लांबच लांबचा बिग 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 दूर षटकार. घेऊन मैदानामध्ये आला आणि गेम चेंज करण्याची संधी शोधतोय. पहिल्याच चेंडूवरती बुम बुम माट्याची आठवण करून देणारा हा लांबच लांबचा षटकार त्यानं मारलाय. 16 चेंडू उरलेत आणि 33 धावांची गरज. का मी पहिल्यांदा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. साबाई माता खालापूर टीमचे खेळाडू आता सिद्ध करतायत मैदानामध्ये. पण आणखीन एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण इथे डीप मध्ये चांगला झेल टिपला गेलाय. अमित नावाचं वादळ
इथे पुन्हा एकदा शांत केलंय. अमित कोडक बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं अमित वाघमारे त्याची जबाबदारी घेईल. षटकार मारल्यानंतर शांत केलं गेलं. मैदानावरती आता शांतता प्रसरली आहे. एकीकडे सारसनच्या खेम्यामध्ये उत्साहाचा जल्लोषाचं वातावरण. नेक्स्ट बॅटर कोण जाईल मैदानामध्ये याच्या आधी ऐकूया डीजेला. युवा खेळाडूला मात्र संधी दिली गेली. हर्षद 15 चेंडू 33 धावांची गरज. तेवीस धावांची नोंद केली गेली. 57 धावांचं 56 धावांचं टार्गेट आहे आणि टार्गेट सेट करताना 23 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ शेष. आणखीन एक जबरदस्त चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये. आता यावेळेस वेगावरती स्वार झालाय गोलंदाज रोहित. 2 चेंडूवरती 2 मोठे हादरे टीम साबाई माता खालापूर संघाला दिलेत. डीजे तारलंय. विशाल नावामध्ये क्षमता आहे. विशाल हे नाव खूप मोठं आहे. आता हे सिद्ध करावं लागणार या साबाई माता खालापूर संघाच्या विशालला. पण गोलंदाज रोहित शर्माची आठवण करून देणारा चेंडू फेकणार का? हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे पण इथे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून विशालनं आल्या आल्या लांबच लांबचा विशाल मारलाय. बिग हिट. षटकार. ची गरज. विशाल मात्र खेळपट्टीवरती चांगली कामगिरी करतो आणि सन्मानी आमचे परम मित्र विशालचे चौगले यांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतो. बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधलं मोठं नाव आहे. बऱ्याचशा सेलिब्रिटींना कोचिंग करतात आणि आज मात्र धामणी संघांना खेळताना आपण त्यांना नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहोत. पण इथे आता खेळ बदलला गेलाय. गेम चेंज झालाय. विशालनी स्वतःच्या नावाला साजेशी कामगिरी मैदानामध्ये केले. 13 चेंडू उरलेत विजयासाठी. 27 धावांची गरज. हा चेंडू या मॅच मध्ये बरंच काय करण्याची क्षमता ठेवू शकतो. कालचा रात्रीचा आपण खेळ पाहिला तर जबरदस्त खेळ झाला. प्रत्येकाला संधी या मैदानावरती दिली गेली. फुलटॉस चेंडू आणि इथे मात्र पंचांनी हात उंचवलाय आणि अशा वेळी आपण पाहतोय पंचांचा नोचा इशारा आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने केलेली आहे आणि आता मागणी तसा पुरवठा. संधी त्यांच्याकडे रिव्हची होती. त्यांनी त्याचा वापर इथे केलाय. पण काय घडलंय काय बिघडलंय पंच तिसरे पंच सांगतील. तत्पूर्वी आपण डीजेला ऐकूया. निर्णय आलाय. हा चेंडू नो आहे. म्हणजे उघडा डोळे पहा नीट. आजच्या रात्रीतला पहिला चेंडू पाहायला मिळेल. फ्री हिट. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. पहिल्या इनिंग मध्ये देखील एक फ्री हिट पाहायला मिळाला. या मॅचचा हा दुसरा फ्री हिट आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 30.
30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. रोहित वरती आता दडपण आलंय. फ्रीडचा चेंडू, जैसा चाहे वैसा मारो. विशाल मध्ये क्षमता आहे. जबरदस्त चेंडू, जबरदस्त चेंडू. टीट फॉर टॅट. रोहितनं मात्र फ्रीडचा चेंडू निर्धाव फेकलाय. कडे खडे स्ट्रोक लगावण्याच्या नादामध्ये विशालनं हा चेंडू निर्धाव खेळलाय. पण इथे आता समीकरण सांगितलं जाईल. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. आखरी की 12 गेंदे 26 रनों की जरूरत. धामणी संघानं निर्णय काय घेतलाय? क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल त्यांचा, म्हणजे मुळगाव संघाला आता पॅडअप करावा लागेल फलंदाजीसाठी. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. ठोक डीजे. सांगते मॅच भरपूर आहे, त्यामुळे स्पीडअप दाखवा. पंचांनी देखील सांगितलं 20 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये 3 षटकं, 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत. येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अमोल जाधव. कट करण्याचा प्रयत्न गलीच्या दिशेनं. चिंचवली एंडकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र अमितच्या बॅटमधून आल्यात 4 धावा. अमोल जाधव यांचं नाव मात्र आता स्मरणात राहिलंय. अतिशय सुंदर असं व्यक्तिमत्व, ज्यांनी क्रिकेटला बहुमूल्य योगदान दिलं आणि आज ते आपल्यात नाहीयेत, पण त्यांच्या आठवणी कायम आपल्या हृदयात राहतील या क्रिकेटच्या पटलावरती. डाव्या हाताचे गोलंदाज म्हणून ज्यांची ओळख होती आणि माजी नगरसेवक म्हणून या खोपोली नगरीमध्ये त्यांनी प्रत्येक तळागाळातील खेळाडूंना मात्र चांगलं प्रोत्साहन करण्याचं काम केलं. पण आज ते आपल्यात नाहीयेत. त्यांची आठवण मात्र इथे या मैदानावरती आल्यानंतर सातत्यानं होत राहणार. फिरून मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू फाईन लेग मिड विकेटच्या दिशेनं जातोय. सीमारेषा पार 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 पार. लागोपाठचा दुसरा चौकार. मॅच मध्ये स्वतःला पाहतायत. इथून एका दुसरी विकेट, एका दुसरा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा सारसन संघ या मॅच वरती भारी होईल. पण एका दुसरा मोठा फटका आणि त्याहूनही आमिर खान सारख्या फलंदाजाचं जम बसणं हे थोडंसं घातक आहे. सारसन संघासाठी एक्स्ट्रा पॉइंटच्या दिशेनं पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती प्रयत्न करतोय रोनित गायकवाड, पण तत्पूर्वी चेंडू फरार. सीमारेषा पार. लागोपाठचा तिसरा चौकार. चौकार मेरिट नुसार तो फटके खेळतोय. टायमिंग मात्र साधतोय. गॅप सिलेक्शन त्याचं पाहायला मिळालं. लागोपाठचे 3 चौकार त्यांनी मारलेत. अजूनही मॅच बॅलन्स आहे. 9 चेंडू 14 धावांची गरज. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये जाऊन मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी चेंडू फरार. लागोपाठचा चौथा 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 चौकार. चौकार. जबरदस्त चेंडू. खोलात टप्पा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. सटिक यॉर्करचा मारा इथून झालाय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूची उचल फेक केली जाईल. तर पूर्वी मिळते एक सिंगल. शेवटचे आता 7 चेंडू विजयासाठी 9 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावा.
मॅच मध्ये ट्विस्ट आणायचा असेल तर गोलंदाजाला हा चेंडू किमया करणारा टाकावा लागेल आणि मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करायचं असेल तर विशालला एक मोठा फटका इथून सजवावा लागेल. काय घडतंय काय बिघडतंय पाहण्यासाठी थेट जाऊया मैदानामध्ये. जबरदस्त हा चेंडू. ऍपिल मध्ये जोश जास्त होता, उत्साह कमी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 9 म्हटलं की थोडस विचार करण्यासारखं समीकरण आहे. बराच वेळा 9चा आकडा कधी कधी उलटा केलं की 6 देखील होतो आणि 6चा उलटा केलं की 9 देखील होतो. याच भ्रमात कधी कधी मॅच सुटते, कधी कधी मॅच धरली जाते. 99 की 100 आता येणारे 6 चेंडू आणि 9 धावांचं हे समीकरण. एकीकडे सारसन तर दुसरीकडे खालापूर. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. पंच आपल्याला देखील विनंती, आपण त्यांना तंबी द्या. दोस्ती फाउंडेशन आयोजित जबरदस्त ही क्रिकेटची नाईट रजनी, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची पंढरी. या क्रिकेटच्या पंढरीमध्ये कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम आहे, पण कंपल्सरी चेसिंग हा नियम नाहीये. इथे जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर, सुपर के ऊपर डुपर होगी. मॅच मध्ये मात्र ट्विस्ट वाढलाय. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आलाय राकेश पाटील, संघाचा कर्णधार. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, बरंच मोठं नाव आहे. धाकटी पंढरी प्रीमियर लीग मध्ये सातत्यानं चर्चेत राहिलेला खेळाडू. स्ट्राइक एंड वरती आमिर खान. लागोपाठचे 4 चौकार मारण्याचा विक्रम त्यानं आज केलाय. 6 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने तयार. पहिला चेंडू गेला बघ असा आवाज आला, पण खरंच चेंडू पॉइंटच्या दिशेनं गेला. सीमारेखा पार. यावेळेस आमिर खानच्या बॅटमधनं दोस्ती फाउंडेशनच्या या स्पर्धेमध्ये ब्रँडेड चौकार. कालची जर स्पर्धा पाहिली असेल, कालची जर मॅच आठवत असेल तर काटरंग संघाला अशाच 5 धावांची गरज होती. चांदई संघानं मात्र त्या करून दिल्या नाही. इथे फुलटॉस चेंडू होता, कॅच पकडण्याची संधी आहे. गोलंदाज प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षक का थांबला आता हे विचारलं जाईल. थांबला की संपला असं म्हटलं तर, पण इथे आमिर खाननं 2 धावा पूर्ण केल्यात. फलंदाजी करणाऱ्या संघानं तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रीचा इशारा मात्र तिथून होतोय. फलंदाजी करणाऱ्या संघानं मात्र घेतलाय. याच्या आधी गोलंदाजी करणाऱ्या संघानं घेतला होता. झेल जर कदाचित झाला असता तर मॅच मध्ये ट्विस्ट वाढला गेला असता, पण क्षेत्ररक्षक का थांबला आता सारसन संघाचे पाठीराखे हे मात्र विचारतायत. अवघड जागेवरती दुखणं बनून बसलेला आमिर खान आता तिखट मारा करतोय. परिस्थिती विकट आहे. फेर डिलिव्हरीचा इशारा आलाय. शेवटचे 4 चेंडू 3 धावा. राकेश मध्ये क्षमता एखाद दुसरा चेंडू निर्धाव फेकण्याची. आता एंड बदलला गेलाय. चेंडू सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थांबला आणि यावेळेस थांबला तो संपला. साबाई माता संघानं ही मॅच जिंकली आहे सारसन संघाच्या विरोधात. ठोक डीजे. साबाई माता खालापूर संघाचेच खेळाडू सांगतील कोण असेल. साबाई माता संघाचे खेळाडू सांगतील की कोण असेल या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.
कदाचित त्यांना देखील प्रश्न पडलाय, कदाचित त्यांचा विश्वास कमी झाला, मी तर असं म्हणेल. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे आमिर खान. 8 चेंडू 27 धावांची बहारदार इनिंग. आमिर खान या व्यासपीठावरती प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आणि साबाई माता कालापूर संघाला विनंती, कुठे जाऊ नका, यानंतर विनर वर्सेस विनर लगेच मॅच होईल. आमिर खान व्यासपीठावरती आले, त्यांचं आपण स्वागत करूया. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक अल्पेजी थरकुडे यांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यावा. अल्पेजी थरकुडे, आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार आमिर खान याला द्यावा. जबरदस्त फलंदाजी त्याने केली. गेम चेंजर या मॅच मध्ये हा खेळाडू पाहायला मिळाला, ज्यानं खरंच गेम चेंज केली. चौकाराला जास्त महत्व दिलं, सिंगलला जास्त महत्व दिलं आणि आपल्या संघाला विजयाच्या समीत नेण्याचं कार्य